व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। इतरही प्रमुख मान्यवर आहेत, त्यांनाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत। गोरा बादल सुप्रीमो नाणेफेक गमवून पहिल्यांदा फलंदाजी करेल। गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे। बॉलर नेम। एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे, निर्धावाचा चेंडू। पुढचा चेंडू उंच फटका मारलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाही। लॉंग ऑफच्या दिशेने हा खणखणीत चौकार आलेला आहे। आनंद राठोड यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे। सुनील गोलंदाजीसाठी राईट आर्म। यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार लगावलेला आहे आनंद राठोड यांनी। चेंडूला पाठवलेला आहे पर्यटनाला। 6 धावा मिळतील आनंद राठोड यांना। डीजे दोन तुल्यबळ संघादरम्यान हा सामना सुरू आहे। पुढचा चेंडू सुनील यांचा आनंदसाठी। या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, कुठलीही धाव काढता येणार नाही। आनंद राठोड एक आक्रमक फलंदाज आहे, एक षटकार आणि एक चौकार लगावून 10 धावांवर फलंदाजी करतायत गोलंदाज सुनील। यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा खणखणीत षटकार लगावलेला आहे आनंद राठोड यांनी। षटकारांचा पाऊस निरंतर सुरू आहे। पुढचा चेंडू सुनील यांचा आनंदसाठी। अत्यंत चांगला चेंडू। या चेंडूचा अचूक बोध काही घेता आलेला नाही फलंदाज आनंद राठोड यांना। चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे, निर्धाव असा चेंडू। षटक संपलेला आहे। पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे 16, बिनबाद 16, प्रतिषटक 16च्या सरासरीने धावसंख्या बनवताना आणि आक्रमक फलंदाजी करताना आनंद राठोड ज्यांनी 6 चेंडूचा सामना केलेला आहे, 2 षटकार आणि 1 चौकार लगावलेला आहे। गोलंदाजाचं नाव सांगायचं। सचिन पवार आलेले आहेत गोलंदाजीसाठी। राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी करतील सचिन पवार। फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित। लॉंग ऑफच्या दिशेने हा झेल घेतलेला आहे।
पहिला हादरा या ठिकाणी दिलेला आहे सूरज जाधवच्या रूपाने. सूरज जाधव अत्यंत निराश आणि हताश मनाने पवेलियन कडे परतताना एक आक्रमक फलंदाज मोठा मासा गळाला लागलेला आहे सूरजच्या रूपाने. सुदाम जाधव जात आहेत, सूरज जाधवची जागा घेतील. मोठा मासा या ठिकाणी गळाला लावलेला आहे सचिन पवार यांनी सूरजच्या रूपाने. पहिला गडी बाद झालेला आहे गोरा बादल सुप्रीमो या संघाचा. सुदाम जाधव आहेत स्ट्राईकवर. गोलंदाज आहे सचिन पवार. सचिन पवार सुदाम जाधव यांच्यासाठी एक चांगला चेंडू. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, कुठलीही धाव काढता येणार नाही. धाव संख्या आहे 16. सुदाम यांचा हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे सुदाम जाधवच्या बॅट मधून. 6 धावा मिळतील. एक आक्रमक आणि तडाखेबंद फलंदाज म्हणून ओळखले जातात सुदाम जाधव आणि आनंद राठोड. सुदाम जाधव यांनी आल्या आल्या षटकार मारलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. यावेळेस क्षेत्ररक्षक उपस्थित आणि दुसरा मोठा मासा गळाला लावलेला आहे. कव्हरच्या दिशेने झेलबाद झालेले आहेत सुदाम. अत्यंत निराश आणि हताश मनाने पवेलियन कडेचा रस्ता पकडताना सुदाम जाधव. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे कृपया. बॅट्समनचं नाव सांगा. जग्गू. जग्गू दादा आलेले आहेत बॅटिंग साठी. दगाजी बाबू किंग्सचे संघ मालक माननीय संतोष चव्हाण सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे तत्क्षय व्यासपीठावर ग्रहण करून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तत्पूर्वी पुढचा चेंडू. या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही खेळाडूंनी. धावसंख्या झालेली आहे 22. 2 गडी बाद झालेले आहे. दोन षटक संपलेले आहे. धावसंख्या आहे 22. प्रति षटक 11च्या सरासरीने धावा काढताना गोरा बादल सुप्रीमो हा संघ. चला पटापट सामन्याला सुरुवात कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. उन्हाचा तडाखा वाढत आहे. गोलंदाज सुनील आहेत का? निलेश सुनील
सुनील यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधार नवल चव्हाण यांनी. 2-22 अशी स्थिती आहे गोरा बादल सुप्रीमो या संघाची. सचिन पवार यांनी अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केलेली आहे आणि एका महत्वपूर्ण षटकात त्यांनी केवळ 6 धावा देऊन 2 मोहरे या ठिकाणी बाद केलेले आहेत. सूरज जाधव आणि सुदाम जाधव यांच्या रूपाने. गोलंदाज पुन्हा एकदा सुनील. स्ट्राईकवर आहेत आनंद राठोड. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. प्रकाश पवार काका, आपण कृपया या ठिकाणी यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. पुढचा चेंडू स्ट्राईक वर असतील जगदीश पवार आणि आनंद राठोड यांच्यावर मदार आहे. संघाची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी दोन्ही फलंदाजांवर आहे. तत्पूर्वी पुढचा चेंडू सुनील यांचा. एक मोठा फटका मारलेला आहे खेळाडू चेंडूच्या खाली आणि तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. जगदीश पवार यांना परतावं लागेल. 0 धावांवर आल्या पाऊली माघारी जगदीश पवार. बॅट्समनचं नाव, कृपया बॅट्समनचं नाव सांगायचंय. मुकेश पोहोचलेले आहेत. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. सुनील यांनी पहिलं आणि संघाला तिसरं यश मिळवून दिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत मुकेश राठोड आणि या चेंडूला अत्यंत उत्कृष्टरित्या रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. डी पॉइंटच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे मुकेश राठोडच्या बॅटमधून. मुकेश राठोड यांनी चेंडूला पाठवलेला आहे पर्यटनाला. हा षटकार म्हणजे धाडसाचं प्रतीक आहे. हा षटकार म्हणजे ताकदीचा नमुना आहे. मुकेशने आल्या आल्या षटकार लगावलेला आहे आणि संघाची धावसंख्या वाढवलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 29. 3 बाद 29. अत्यंत चांगल्या प्रकारे हा रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. 11.60च्या सरासरीने धावसंख्या बनवताना याच धावगतीने धावा बनवल्यास 93 धावापर्यंत मजल मारू शकतील गोरा बादल सुप्रीमो हा संघ.
इम्प्रोव्हायझेशन आणि काय सुंदर असं इम्प्रोव्हायझेशन. चार धावांसाठी कव्हर रिजन मध्ये मुकेश राठोड याच्या बॅट मधून उत्कृष्ट अशी फलंदाजी करताय मुकेश राठोड आपल्या संघासाठी. लो फुलटॉस आणि डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात हा खणखणीत षटकार लावलेला आहे मुकेश याने. आपली आगळी वेगळी खेळीसाठी प्रसिद्ध असा मुकेश याच्या आदल्या बॉलला त्याने इम्प्रोव्हायझेशनचा चौकार घेतलेला आणि आता लो फुलटॉसचा असा भरपूर असा फायदा उचललेला आहे मुकेश याने. पुन्हा एकदा 6 धावा. खूप महागडं षटक ठरलंय हे. सुनीलचं हे खूप महागडं असं षटक. 23 रन आले या षटकामध्ये आणि तितकीच उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो मुकेश. या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून माननीय रमेश जगराम चव्हाण हे लाभलेले आहेत. युट्यूब प्रायोजक म्हणून सुभाषजी देशमुख जाधव सर हे लाभलेले आहेत. सहप्रायोजक म्हणून योगेश उत्तमराव राठोड हे लाभलेले आहेत. तसेच सत्यजित देवसिंग राठोड हे देखील सहप्रायोजक म्हणून लाभलेले आहेत. ट्रॉफी प्रायोजक माननीय भाऊल उत्तम चव्हाण हे लाभलेले आहेत. इलेक्ट्रिक बाईक प्रायोजक चेतन विठ्ठल चव्हाण हे लाभलेले आहेत. भोजनचे प्रायोजक आहेत प्रिन्स सुखदेव जाधव. तसेच या स्पर्धेसाठी संघ मालक म्हणून सामदादा फायटर संघाचे संघ मालक श्री सुभाष चव्हाण, सचिन जाधव, रामसिंग मानवत योद्धा संघाचे संघ मालक रमेश चव्हाण, वसंतराव नाईक लायन संघाचे संघ मालक म्हणून समाधान चव्हाण, ॲडव्होकेट सुनील चव्हाण, लाखा गोर ॲव्हेंजर संघाचे संघ मालक म्हणून करणसिंग राठोड, इंजिनियर प्रिया पवार, गोरा बादल सुप्रीमो संघाचे संघ मालक म्हणून प्रिन्स सुखदेव जाधव, सेवालाल महाराज रायडर संघाचे संघ मालक म्हणून किरण चव्हाण, दगाजी बापू किंग संघाचे संघ मालक म्हणून संतोष प्रेमराज चव्हाण, लक्ष्मण बापू पलटण संघाचे संघ मालक म्हणून पंकज राठोड, भीमा नायक सुपरस्टार संघाचे संघ मालक म्हणून माननीय श्री राजेश मोरसिंग राठोड सर, रामदेव महाराज पॅन्थर संघाचे संघ मालक म्हणून श्री प्रकाश रंगलाल राठोड, सेवा साम्राज्य 11 संघाचे संघ मालक म्हणून श्री विशाल चरण सिंग राठोड, लकीशा बंजारा वॉरियर संघाचे संघ मालक म्हणून ममराज पवार, विनोद चव्हाण, गोर बंजारा टायगर संघाचे संघ मालक म्हणून हरिश्चंद्र दलपंत राठोड, द ग्रेट बंजारा संघाचे संघ मालक म्हणून भाऊल उत्तम चव्हाण, गोर माटी नायक संघाचे संघ मालक म्हणून राजकुमार चव्हाण, महेंद्रसिंग राठोड, तसेच संत राम चैतन्य बापू सुपर या संघाचे संघ मालक म्हणून नरेश जाधव, नितेश पवार हे लाभलेले आहेत. सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे, मुख्य प्रायोजक, सहप्रायोजक, ट्रॉफी प्रायोजक, इलेक्ट्रिक बाईक प्रायोजक, भोजन प्रायोजक, संघ प्रायोजक सर्वांचं मुख्य आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत आणि आभार. त्यांच्या सहभागाशिवाय ही स्पर्धा पार पडली नसती. मोलाचं सहकार्य त्यांनी या स्पर्धेसाठी केलेलं आहे. तत्पूर्वी पुढचं षटक
निखिल पवार यांनी गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. 3 षटक संपलेले आहे. धावसंख्या आहे 45. 3 गडी बाद झालेले आहेत आणि अत्यंत उंच आणि देखणा प्रेक्षणीय खूप दूर असा हा फटका मारलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे आनंद राठोडच्या बॅट मधून. अत्यंत प्रेक्षणीय दर्शनीय असा हा फटका चेंडूला प्रवासाला पाठवलेला आहे. चेंडूची भरपूर दमछाक झालेली आहे आणि याला कारण आहे आनंद राठोड आणि मुकेश राठोड दोन्ही तडाखेबंद फलंदाज मैदानावर फलंदाजी करतायत. दोन्ही फलंदाजांनी केवळ 12 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 45 धावांची तडाखेबंद खेळी दोन्ही साकारलेली आहे. आनंद राठोड खेळत आहेत 23 धावांवर. मुकेश राठोड खेळत आहेत 22 धावांवर. मुकेश राठोड यांचा स्ट्राइक रेट 550.00. अत्यंत वेगवान आणि आक्रमक स्ट्राइक रेट या ठिकाणी मुकेश राठोड यांचा आहे. अद्भुत अविश्वसनीय असा स्ट्राइक रेट मुकेश राठोड यांचा. आनंद राठोड आहेत स्ट्राइकवर. निलेश राठोड जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करताना पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवलेला आहे. पुन्हा आकाशात 6 धावा मिळतील आनंद राठोड यांना. मैदानात धन्यवाद डीजे. मैदानात उन्हासोबतच चौकार आणि षटकारांची देखील आतषबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक मान्यवर या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहेत. त्यांच्या सहित प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं भरपूर मनोरंजन होत आहे आणि त्याला कारण आहे आनंद राठोड आणि मुकेश राठोड यांची फलंदाजी. गोलंदाजावर त्यांनी हल्ला चढवलेला आहे. निलेश राठोड यांना आता विचार करावा लागेल चेंडू टाकावा तर कुठे टाकावा. निलेश राठोड जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून आनंद साठी या चेंडूला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. तत्पूर्वी एक धाव घेतलेली आहे आनंद राठोड यांनी आणि मोठा श्वास घेतलेला आहे निखिल पवार यांनी, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 खणखणीत असे षटकार लगावलेले होते आनंद राठोड यांनी. आता मात्र स्ट्राइक वर असतील मुकेश राठोड ज्यांनी केवळ 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 22 धावांवर फलंदाजी करतायत. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारांचा समावेश आहे निखिल मुकेश साठी. आणि अत्यंत चांगला चेंडू. पंच फार अनुभवी आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. निखिल पुन्हा एकदा मुकेश साठी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत मुकेश यांचा. निखिल पवार यांनी कमबॅक केलेला आहे आणि मोठा मासा गळाला लावलेला आहे मुकेश राठोडच्या स्वरूपात. निखिल धन्यवाद डीजे. निखिल यांनी मुकेश यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. तिफळाचीत झालेले आहेत मुकेश. मात्र त्यापूर्वी त्यांनी आपली एक छोटेखानी 22 धावांची एक आक्रमक खेळी साकारून पवेलियन मध्ये परततायत. नवीन फलंदाजाने तात्काळ मैदानात पोहोचायचं आहे. अधिक वेळ कृपया घ्यायचा नाही. यानंतरही खूप सारे सामने आपल्याला खेळायचे आहेत. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. रोहित जाधव पोहोचलेले आहेत या सामन्यासाठी आणि या स्पर्धेसाठी. पंच म्हणून आदित्य परमार, कुणाल चणाडे, नितेश नथानी, गौरव पाटील हे लाभलेले आहेत. पंच फार अनुभवी आहे. मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत. अनेक मोठ्या सामन्यामध्ये पंच म्हणून कामकाज करण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 58 धावा.
चौथं षटक सुरू आहे. 15.13च्या सरासरीने धावा बनवताना याच धावगतीने धावा बनवल्यास 121 धावापर्यंत गोरा बादल सुप्रीमो हा संघ मजल मारू शकतो. याचसाठी तो अट्टहास केलेला होता. 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा. जगदीश आलेले आहेत. नवीन फलंदाज जगदीश आहेत. या ठिकाणी न थांबल्यास पुन्हा याच प्रकारची हे होईल. निखिल आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. एक महागडं षटक, मात्र महत्वाचा गडी देखील या षटकात बाद झालेला आहे. निखिल पवार 17 धावा दिलेले आहेत. एक गडी बाद झालेला आहे. 4 षटक या ठिकाणी संपलेले आहेत आणि धावसंख्या आहे 62 धावा. गोरा बादल सुप्रीमो या संघाने 15.50च्या सरासरीने धावा बनवलेल्या आहेत. याच धावगतीने धावा बनवल्यास 124 धावापर्यंत मजल ते मारू शकतील. 5व्या षटकाची गोलंदाजी. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. बॉलर नेम सचिन आणि यापुढचं सूत्रसंचालन करण्यासाठी माझे सिनियर सहकारी माननीय प्रकाश पवार सर यांना मी विनंती करतो, ते हिंदी मधून समालोचन करतील. प्रकाश पवार सर, धन्यवाद. धन्यवाद मोहन चौहान सर. तो आनंद राठौड़ के बल्ले से अभी अभी चौकाया है और ऊंचा शॉट खेला है, खिलाड़ी है वहां पर और ये भी चौकार जाएगा. बजा भैया डीजे. सोनू वहां पर विफल रहे. इस प्रकार टीम की रन संख्या जब 70 रन. फिर ऊंचा शॉट, फिर वापस सोनू है, लेकिन इस बार सोनू कोई गलती नहीं करेंगे, केवल 1 रन मिलेगा. 5वीं ओवर की गेंदबाजी चल रही है सचिन पवार द्वारा और बल्लेबाजी कर रहे हैं आनंद राठौड़ और रोहित जाधव. आनंद राठौड़ पहुंच चुके हैं 39 रन पर. अब रोहित की बारी. रोहित ने अच्छा शॉट खेला है, मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी है, केवल 1 रन मिलेगा. आनंद राठौड़ 13 गेंदों का सामना किया, 3 चौके और 4 छक्के के साथ 39 रन बनाकर खेल रहे हैं. फिर ऊंचा शॉट खेला, गेंद तारामंडल में 6 रनों के लिए बजा भैया. आनंद राठौड़ पहुंच चुके 45 रन पर, केवल 1 शॉट दूर अपने अर्धशतक से. काबिल तारीफ बल्लेबाजी कर रहे हैं आनंद राठौड़. 14 गेंदों का सामना किया, 45 रन बनाकर खेल रहे हैं. 3 चौके और 5 छक्के शामिल. लगभग 321 का स्ट्राइक. सचिन पवार बल्ले गेंदबाजी कर रहे हैं. खर्चीले साबित हुई आखिरी गेंद सचिन की. फिर शॉट खेला है, वहां पर खिलाड़ी है, केवल 1 ही रन मिलेगा. ओवर संपन्न हुआ. 5 ओवर की गेंदबाजी फेंकी जा चुकी. रन संख्या है 79 रन. चारों मैदान के चारों ओर शॉट लगाया है दोनों बल्लेबाजों ने. खूब रन बटोरे हैं. अब कैप्टन सोच रहे कि किस गेंदबाज को यहां पर प्रयोग में लाया जाए, कौन सी रणनीति अपनाई जाए.
किस प्रकार से आनंद राठौड़ को रोका जाए, क्योंकि 50 रन होने के बावजूद वो फिर विकराल रूप धारण कर लेंगे आनंद राठौड़। अब रोहित जाधव 2 गेंदों का सामना किया है, 5 रन बनाकर खेल रहे हैं रोहित भी, पूरी तरह से साथ निभा रहे हैं आनंद राठौड़ का। 1 रन देकर गेंदबाज का नाम, ऊंचा शॉट खिलाया और गेंदबाज मंडल में 6 रनों के लिए। गेंदबाज का नाम जानना चाहेंगे हम। तो दोस्तों गणेश पवार गेंदबाजी कर रहे हैं और पूरी तरह से अब 50 रन पूरे हो चुके हैं आनंद राठौड़ के। आनंद राठौड़ एक विस्फोटक बल्लेबाजी कर रहे हैं, हर एक गेंद को सीमा पार पहुंचा रहे हैं। ये गेंद पहले बल्ला घुमा बैठे और अंपायर का था इशारा, नो बॉल, मतलब मोकाट चेंडू। यहाँ पर चेक कर रहे हैं एक्शन को। मैं तब तक आपको बता दूं कि टीम की रन संख्या पहुंच गई 85 रन। 6ठी ओवर की पहली गेंद फेंक चुके हैं गणेश पवार, उनमें पहली गेंद पर छक्का हासिल किया आनंद राठौड़ ने, अपनी 50 पूरी कर ली। 52 रन पर पहुंचे, 16 गेंदों का सामना किया, उनमें 6 छक्के और 3 चौके शामिल। रोहित यादव जो कि 5 रन बनाकर खेल रहे हैं, उनका 1 चौका शामिल। 27 रनों की पार्टनरशिप हो चुकी है केवल 8 गेंदों में दोनों बल्लेबाजों के बीच। अब यहाँ पर इस ओवर में बैन कर दी जाएंगे गणेश पवार को और नो बॉल करा दिया है, तो मतलब ये फ्री हिट रहेगी। फिर एक चांस मिलेगा आनंद राठौड़ को बड़ा शॉट खेलने का। क्या आनंद राठौड़ पूरी तरह से मैदान के चारों ओर शॉट खेल रहे हैं, जैसे गेंद मिलती है, चाहे वो गेंद शॉट हो या बैकफुट हो या फिर यॉर्कर लाइन की गेंद क्यों ना हो, डाउन दी ग्राउंड आते हैं और गेंद सीधे सीमा पार पहुंचा देते हैं। लॉफ्टेड शॉट खेलने में माहिर है आनंद राठौड़। ये टीम की गलती है भैया, जब तक यहाँ पर 12वें खिलाड़ी नहीं आते यही होता रहता है। अब एक बार फिर जबरदस्त शॉट खिलाया, पॉइंट के क्षेत्र में कोई खिलाड़ी है वहां पर, केवल 1 रन मिलेगा। नंदू आए हैं गेंदबाजी के लिए। रोहित जाधव फुलटाज गेंद हल्के से इस गेंद को टहलाया और गेंद सीमा पार, चौकार और अंपायर का था इशारा, नो बॉल। तो ये हाइट का नो बॉल है। जैसे ही देखा गेंद ऊंची है, हल्के से गेंद को दिशा दी और गेंद सीधे फैलने के क्षेत्र में गई 4 रनों के लिए। नंदू चौहान फिर एक बार गेंदबाजी के लिए आए हैं। पटकी हुई गेंद, ड्राइव खेला है, वहां पर मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी है, केवल 1 रन मिलेगा। इस प्रकार और आगे बढ़ता हुआ नंदू का आनंद राठौड़ और रोहित यादव पूरी तरह से समाचार ले रहे हैं हर एक गेंद का, हर एक गेंदबाज का।
जी हाँ, तो दोस्तों ऊंचा शॉट खेलना फिर चाहा, लेकिन वहां पर खिलाड़ी है, केवल एक ही रन मिलेगा। आसानी से इक्का दुक्का से रन बढ़ रहे हैं। नंदू चौहान ज्यादा मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। रोहित जाधव अब स्ट्राइक पर। अच्छी गेंद, फिर एक बार डॉट गेंद। छठी ओवर की गेंद, आखिरी गेंद रहेगी नंदू की। सामने रोहित यादव 14 रन बनाकर खेल रहे हैं। खूबसूरत ड्राइव, उतनी अच्छी वहां पर फॉलो थ्रो में फील्डिंग। काबिले तारीफ तालियों की गजर के साथ नंदू का स्वागत। ओवर संपन्न हुआ नंदू का, काफी अच्छी गेंदबाजी की। एक ओवर में 18 रन खर्च जरूर किए, लेकिन एक बहुमूल्य ओवर डाला। तो टीम की रन संख्या पहुंची अब 97 रन। 4 विकेट खोने के बाद 6 ओवर की गेंदबाजी फेंकी जा चुकी है। अभी भी 12 गेंद, यानी 6 से 12 गेंदों में दोनों धुरंधर ज्यादा से ज्यादा रन बटोरना चाहेंगे। अच्छा स्कोर खड़ा करना चाहेंगे अपनी टीम के लिए। गेंदबाजी के लिए गेंदबाज आए हैं निखिल पवार। काफी लंबा रन अप, प्रयास किया है जोरदार, और गेंद सीमा पर। चौकार चौकार चौकार, अचूच अचूच। आनंद राठौड़ 57 रन पर पहुंच चुके हैं। कोई बात नहीं, बाय मिस्टेक। एक बार फिर खिलाड़ी पूरी जोश में, सातवें आसमान पर उनका जज्बा। और भी शॉट खेला है, खिलाड़ी है वहां पर सोनू, और सोनू पकड़ लेंगे। जाना पड़ेगा अब। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे वहां पर, लेकिन अब डगआउट में आना होगा। अब बल्लेबाजी के लिए आए हैं। बल्लेबाज का नाम नितिन जाधव। नितिन जाधव काफी देर से आए हैं। ज्यादा तौर पर सेकंड डाउन आते हैं, लेकिन इस बार नितिन जाधव 101 टीम की रन संख्या है, और गेंदबाज है निखिल पवार। ऊंचा शॉट खेला है गेंद तारामंडल में 6 रनों के लिए। नितिन जाधव पहुंचे 6 रन बनाकर, और टीम की रन संख्या पहुंचा 107 रन। 3 गेंद फेंक चुके हैं निखिल, और टीम की रन संख्या पहुंची है 107।
डाउन दी ग्राउंड खेलना चाहा, गेंद अंपायर का था इशारा वाइड, ऑफ स्टंप से बाहर निकलती हुई गेंद को वाइड करार दिया है। ये गेंद दोबारा फेंकनी पड़ेगी निखिल को। काफी अच्छी अंपायरिंग कर रहे हैं, दिग्गज अंपायर है, अनुभवी अंपायर है दोनों, पूरी तरह से अपना कार्यभार संभालते हुए। कुछ कारणों की वजह से खेल रुका हुआ है, हवा का झोंका बीच मैदान में। टीम की रन है 108, अभी भी 9 गेंद यानी शेष है। नितिन यादव और रोहित यादव खेल रहे हैं, निखिल पवार गेंदबाजी कर रहे हैं। 1.5 ओवर में 28 रन खर्चे किए हैं निखिल ने, लेकिन 2 बहुमूल्य विकेट भी उनके नाम। एक बार फिर खेल पूर्ववत होता हुआ नितिन यादव रेडी है खेलने के लिए और निखिल पवार भी गेंदबाजी के लिए रेडी है। फील्डिंग में बदलाव, ऊंचा शॉट खेला है, गेंद फिर जाएगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अभी 114 रन। नितिन यादव पहुंचे 12 रन पर, केवल 2 गेंदों का सामना किया, 2 लगातार षटकार। तीसरे की कोशिश जारी, लेकिन गेंद बल्ले पर नहीं आई, ब्लैक होल में डाली हुई गेंद पूरी तरह निष्प्रभ। एक गेंद और आनी शेष है अंपायर जी, एक गेंद आनी शेष है। कोई बात नहीं, ओके। तो 114 के निजी स्कोर पर अभी भी 6 गेंदें यानी शेष है और आखिरी ओवर के लिए कर्णधार ने विश्वास जताया है वो गेंदबाज के ऊपर, और गेंदबाज है नंदू के ऊपर विश्वास जताया है। आखिरी ओवर फेंकेंगे नंदू, गोरा बादल सुप्रीमो। नितिन यादव स्ट्राइक पर, फिर पैड पर टकराना भर दिया, तुरंत दौड़ बैठे और आसानी से 1 रन पूरा किया। रोहित यादव और नितिन पूरी तरह से निगाहें जमाकर अब आखिरी कुछ गेंदों का सामना करेंगे। पटकी हुई गेंद, सुपर शॉट खेला है, गेंद फिर जाएगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। डीप कवर के ऊपर से खेला हुआ शॉट, जबरदस्त बजा भैया। चार गेंद बाकी है और टीम की रन संख्या 120।
फिर एक बार नितिन जाधव, फिर हल्के से प्रयास किया और आसानी से पहुंच भी जाएंगे। जबरदस्त है यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच। टीम की रन संख्या 121 रन। फुटटाज गेंद और गेंद आ रहे हमारी ओर। जबरदस्त षटकार, गेंद सीमा पार, बजाओ भैया। सेकंड लास्ट गेंद और ट्राई किया लेकिन गेंद पूरी तरह से बल्ले पर नहीं है। एक रन मिलेगा। 127 रन बन चुके 5 विकेट खोने के बाद गोरा बादल सुप्रीमोस के। फुलटास गेंद हल्के से फ्लिक किया है, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की ओर, वो जाएगी 4 रनों के लिए। इस प्रकार पूरी टीम 1-3-2 132 रन बना चुकी है और जीत के लिए 133 रनों की जरूरत है। और जैसे आगे का खेल शुरू हो, माइक्रोफोन पर मेरे साथी कमेंटेटर मोहन चौहान सर। धन्यवाद प्रकाश पवार सर। गोरा बादल सुप्रीमो या संघाने नाणेफेक गमवून पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 8 षटकात 132 धावा उभारलेल्या आहेत आणि 5 गडी बाद झालेले आहेत त्यांचे। 133 धावांचं आव्हान असेल रामसिंगजी भानावत योद्धा या संघासमोर। मोठ्या आव्हानाचा पाठलाग करतील रामसिंगजी भानावत योद्धा हा संघ। गोरा बादल सुप्रीमो या संघाने तात्काळ आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे।
आणि षटकार आणि चौकारांचा पाऊस विलास जाधव यांनी कंटिन्यू सुरू ठेवलेला आहे. पुन्हा एकदा रोहित विलाससाठी आखू टप्प्याचा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. चेंडू जातोय पुन्हा सीमारेषा पार, चौकार. लॉंग ऑनच्या दिशेने हा चौकार आलेला आहे. गोलंदाजावर हल्ला चढवलेला आहे विलास जाधव यांनी. फलंदाजाची सर्व सूत्र आपल्या हातात घेतलेली आहे. 14 धावांवर फलंदाजी करताय. षटकातील शेवटचा चेंडू रोहित यांचा. अत्यंत चांगला चेंडू. या चेंडूचा अचूक बोध काही घेता आलेला नाही. विलास यांना चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. षटक या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. प्रति षटक 16.65च्या सरासरीने धावसंख्या बनवाव्या लागतील रामसिंगजी बाणावत योद्धा या संघाला. बॉलर नेम सांगायचा आहे. मुकेश आलेले आहेत गोलंदाजीसाठी. मुकेश यांनी एक आक्रमक फलंदाजी देखील केली होती आणि संघासाठी योगदान दिलेलं होतं. मुकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. एक चांगला चेंडू. निर्धाव असा हा चेंडू. मुकेश आणि यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मात्र कुठलाही झेल काही घेता आलेला नाही. चेंडू बराच वेळ हवेत होता. हा झेल घेणं अपेक्षित होतं. निखिल सारख्या फलंदाजाला हा जीवदान मिळणं अवघड आहे. निखिल या जीवदानाचा कशा पद्धतीने फायदा घेतो पाहूया. धावसंख्या झालेली आहे 17. काहीशे निराश झालेले आहेत गोलंदाज मुकेश राठोड. फुलटॉस चेंडू. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईड घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे वाईडच्या स्वरूपात. भीमा नायक सुपरस्टार आणि लाखागोर ॲव्हेंजर दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस या व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. भीमा नायक सुपरस्टार संघाचे कर्णधार आणि लाखागोर ॲव्हेंजर संघाचे कर्णधार दोन्ही टॉस का बॉस या व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. मुख्य आयोजन कमिटीचे सदस्य माननीय नितीन जाधवजी यांना विनंती आहे, कृपया आपण दोन्ही कर्णधारांना घेऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर काही मोठा फटका खेळता आलेला नाही फलंदाज यांना. विलास जाधव स्वतःवर नाराज आहेत. षटक संपलेला आहे आणि अत्यंत अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केलेली आहे मुकेश राठोड यांनी. केवळ 4 धावा दिलेल्या आहेत.
चला नाणेफेकीसाठी भीमा नायक सुपरस्टार वर्सेस लाखागोर अवेंजर्स. उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. एप्रिल महिना सुरू आहे. प्रत्येक खेळाडूने पाण्याचं वेळोवेळी सेवन करणं आवश्यक आहे. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. 2 षटक संपलेली आहे. धावसंख्या आहे 20. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना संघ काहीसा अडचणीत सापडलेला आहे. दोघांवर मदार असेल. दोघही खेळाडूंना मोठे फटके खेळावे लागतील. निखिल पवारने आमची ही सूचना या ठिकाणी ऐकलेली आहे आणि लॉंग ऑफच्या दिशेने खणखणीत आणि उंच आकाशाला भिडणारा एक षटकार लगावलेला आहे. धन्यवाद डीजे. रामसिंगजी भानावत योद्धा या संघाकडे फलंदाजीची मोठी सुवर्ण फळी आहे. एकाहून एक सरस फलंदाजाचा भरणा या संघामध्ये आहे. निखिल पवार आणि विलास जाधव यांना याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना रामसिंगजी भानावत योद्धा हा संघ. पुन्हा एकदा निखिल पवारने उंच फटका मारलेला आहे. मिड ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी खेळाडू चेंडूच्या मागे आणि एक सोपा झेल या ठिकाणी सुटलेला आहे. सोपा म्हणता येणार नाही, निश्चितच कठीण होता. मात्र खेळाडूने या प्रकारचे झेल घेणं आवश्यक आहे. कव्हरच्या दिशेने हा झेल होता. निखिल पवार आणि विलास जाधव. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 105 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 34. फुलटॉस चेंडू. या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. थोडीशी मिसफील्ड आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र कुठलीही धाव काढता येणार नाही. एकच धाव काढलेली आहे. पुढचा चेंडू रोहित यांचा निखिल साठी. फुलटॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे आणि गडी झेलवाद झालेला आहे. या ठिकाणी धावबाद झालेले आहे. नो बॉल दिलेला आहे आणि निखिल पवार हे धावबाद झालेले आहेत नो बॉलवर. मोठा गडी धावबाद झालेला आहे निखिलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज तात्काळ मैदानात पोहोचायचंय आपण. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक स्लोअर वन आणि एक चांगल्या चेंडूवर मोठा फटका काही खेळता आलेला नाही. विलास जाधव यांना
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना संघ काहीसा अडचणीत सापडलेला आहे. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू आणि एक वेळ झेल हा घेतलेलाच होता, मात्र हा कठीण झेल या ठिकाणी सुटलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावा या ठिकाणी मिळतील रामसिंगजी बाणावत योद्धा या संघाला. सीमारेषेजवळ हा झेल होता. एक वेळ फलंदाजाने हा झेल घेतलाच होता, मात्र ऐन वेळेस हा झेल सुटलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू त्याचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे आणि या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. खणखणीत षटकार. 6 धावा मिळतील विलास जाधव यांना. धावसंख्या झालेली आहे 42. अजूनही 30 चेंडूत 91 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटक 18.20 च्या सरासरीने धावसंख्या बनवाव्या लागतील रामसिंगजी बाणावत योद्धा या संघाला. प्रतिषटक 18.20 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. 30 चेंडूत 91 धावांची आवश्यकता आहे. तडाखेबंद फलंदाज विलास जाधव आणि सुनील हे मैदानावर उपस्थित आहे. भीमानायक सुपरस्टार आणि लाखागोर अवेंजर्स, कृपया आपण उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. संघ मालक माननीय पूनम बंजारा सर आणि राजेश राठोड सर यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांना घेऊन टॉस का बॉस या व्यासपीठावर उपस्थित राहून नाणेफेक करून घ्यायची आहे. लाखागोर अवेंजर्स वर्सेस भीमानायक. आणि यावेळेस नितीन जाधव यांच्याकडून हा झेलही सुटलेला आहे आणि 4 धावा देखील मिळालेल्या आहेत. सुनील यांना एक जीवदान मिळालेला आहे. हा झेल घेणं अपेक्षित आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस या व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. माननीय राजेश राठोड सर आणि माननीय पूनम बंजारा सर यांना विनंती आहे, तसेच माननीय संतोष चव्हाण सर यांनाही विनंती आहे आपण टॉस का बॉस या व्यासपीठावर उपस्थित राहून. बाहुल चव्हाण यांनी देखील उपस्थित राहायचं आहे. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. एक मोठा सामना यापुढे होणार आहे. भीमानायक सुपरस्टार वर्सेस लाखागोर अवेंजर्स. दोन्ही अत्यंत तुल्यबळ हा संघ असे संघ आहेत. पुढचा चेंडू मुकेश राठोड यांचा. अत्यंत चांगला चेंडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एसटीची एक अपील, मात्र त्या निर्णयाचं, त्या अपीलचा पंचांवर कुठल्याही प्रकारचा असर नाही. पंच फार अनुभवी म्हणून लाभलेले आहेत. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आदित्य परमार, कुणाल चनाडे, नितेश नथानी आणि गौरव पाटीलजी हे लाभलेले आहेत. तत्पूर्वी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सुंदर प्रेक्षणीय, दर्शनीय, अविस्मरणीय असा हा फटका चौकार आलेला आहे सुनीलच्या बॅट मधून. कौतुक करावं लागेल सुनील यांचं. अत्यंत देखणा असा फटका आलेला आहे. आज दिवसभरातला सर्वोत्तम असा हा फटका म्हणावा लागेल. तत्पूर्वी दोन्ही कर्णधारांनी फुलटॉस चेंडू गेलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने आणि त्या ठिकाणी अत्यंत सुंदर झेल घेतलेला आहे क्षेत्ररक्षक. नाव सांगा कृपया. उलट व्हा
नाव झेल घेणारा आनंद राठोड यांनी हा झेल घेतलेला आहे. कौतुक करावं लागेल, पूर्ण बॅलन्स सांभाळून त्यांनी हा झेल घेतलेला आहे. दुसरा गडी बाद झालेला आहे. मी पुन्हा एकदा भीमानायक सुपरस्टार आणि लाखागोर अवेंजर दोन्ही कर्णधारांना विनंती करतो, त्यांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. संघ मालक आपल्या प्रतीक्षेत आहेत. इतर मान्यवरांनाही विनंती आहे. भीमानायक सुपरस्टार, लाखागोर अवेंजर्स, चला. अनेक मान्यवर आपल्या प्रतीक्षेत आहेत. कर्णधारांनी, फोटोग्राफर यांनी देखील टॉस का बॉस या व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. एक मोठा सामना होणार आहे. भीमानायक सुपरस्टार वर्सेस लाखागोर अवेंजर्स. दोन्ही तुल्यबळ असे संघ आहे. मुकेश गोलंदाजीसाठी. एक चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी याला वाईट घोषित केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. कर्णधार नवल चव्हाण. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना संघ काहीसा अडचणीत सापडलेला आहे. रामसिंगजी भानावत योद्धा हा संघ. अजूनही 82 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू, या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी सूरज नावाचा क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावाने फारसा काही फरक पडणार नाही. मोठे फटके खेळावे लागेल. आपल्या संघाचं आव्हान या सामन्यामध्ये जिवंत ठेवायचं असेल तर रामसिंगजी भानावत योद्धा या संघाला मोठे फटके खेळावे लागतील. 25 चेंडूत 81 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. खेळाडू चेंडूच्या खाली आणि एक सुंदर झेल घेतलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. तिसरा गडी बाद झालेला आहे. झेल कोणी घेतलेला आहे नाव सांगायचं आहे. निलेश जय जाधव. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. नंदू सबका बंधू. नाणेफेक होते आहे. भीमानायक सुपरस्टार वर्सेस लाखागोर अवेंजर्स. अत्यंत तुल्यबळ असे संघ आहेत. लाखागोर अवेंजर्स माननीय संतोष चव्हाण सर, पूनम बंजारा सर, राजेश राठोड सर, भाऊल चव्हाण सर यांच्या हस्ते चार षटक संपलेली आहे. धावसंख्या आहे 52 धावा. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी झालेला आहे. नाणेफेक कोणी जिंकली आणि काय डिसिजन घेतलं कृपया समालोचन कक्षामध्ये कळवायचं आहे. भीमानायक सुपरस्टार या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. खूप सारे सामने आपल्याला खेळायचे आहेत. अजूनही 4 सामने आपल्याला खेळायचे आहेत.
संघाची धावसंख्या झालेली आहे 52 धावा. आणि यापुढचं समालोचन करण्यासाठी आपण सर्वांना सुपरिचित असलेले नाव हिंदी समालोचक माननीय प्रकाश पवार सर यांना विनंती करतो की पुढील काही षटक आपण समालोचन करावं. धन्यवाद. और यहाँ पर डायरेक्ट थ्रो, अपील हुई अंपायर से और अंपायर ने थर्ड अंपायर की ओर इशारा किया है, तो यहाँ पर खतरा भी हो सकता है, चौथा झटका लग सकता है. टीम की रन संख्या 52. नवल चौहान और नंदू चौहान खेल रहे हैं. धन्यवाद डीजे. तो मैं आपको बता दूं, बंजारा युवा प्रीमियर लीग 2026 पर्व तीसरे, इसके मुख्य प्रायोजक है श्रीमान रमेश जगराम चौहान. यूट्यूब प्रायोजक है सुभाष जी देशमुख जाधव. सह प्रायोजक के रूप में मिले हैं योगेश उमराव राठौड़. उनके साथ है सत्यजीत देव सिंह राठौड़. ट्रॉफी प्रायोजक के रूप में मिले हैं युवा दिलों की धड़कन भाउल उत्तम चौहान सर. इलेक्ट्रिक बाइक प्रायोजक के रूप में मिले हैं चेतन विठल चौहान सर. भोजन प्रायोजक के रूप में मिले हैं प्रिंस सुखदेव जाधव. तो इस प्रकार दिनांक 11 अप्रैल से 14 अप्रैल तक डे नाइट थरार चालू रहेगा. एक बार फिर गेम की ओर ले चलता हूं. 53 रन बन चुके हैं. अब गेंद ऊंचा स्ट्रोक खेला है, गेंद तारामंडल में और जाएगी 6 रन देकर. बजा भैया. अब चाहिए 22 गेंदों में 74 रनों की आवश्यकता. फिर खेलना चाहा लेकिन गेंद ऑप्शन से बाहर निकली, वाइड करा दिया. इस गेंद को दोबारा डालना पड़ेगा. नंदू चौहान गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजी के लिए है आनंद राठौड़. गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं नंदू. और यहां पर पकड़े जाएंगे. जबरदस्त कैच वहां पर लिया गया है सूरज द्वारा. और चौथा झटका लगता हुआ राम सिंह भानावत योद्धा को. नंदू अब आए हैं किरण कुमार पवार. किरण कुमार को यहां से तेज खेलना होगा क्योंकि अब चाहिए 21 गेंदों में 73 रनों की जरूरत. मतलब हर एक गेंद पर ज्यादा से ज्यादा रन जोड़ने होंगे. एक बार फिर गेम चालू. जहां तो दोस्तों आज ही बल्ला चला है लेकिन बल्ले पर गेंद नहीं आई. डॉट गेंद. प्रेशर पड़ेगा किरण कुमार के ऊपर. किरण कुमार को अपना खाता भी खोलना है और टीम को भी आगे बढ़ाना है और कोशिश करेंगे. लेकिन आनंद राठौड़ की तारीफ काबिल गेंद. एक बार फिर डॉट गेंद. प्रेशर अब पूरी तरह से किरण कुमार के ऊपर. अंधाधुंध बल्ला चला रहे हैं किरण कुमार लेकिन गेंद बल्ले पर नहीं आ रही. डॉट गेंद. इस बार खड़ी हो गई और जाना पड़ेगा किरण कुमार को. किरण कुमार आए
और किरण कुमार गए बजा भैया। किरण कुमार के आउट होने के बाद गए हैं नए बल्लेबाज, खेलने के लिए रेडी है। काबिले तारीफ आनंद राठौड़ की गेंद, अच्छी गेंदबाजी उनकी। इस बार बल्ला चला है, वहां खिलाड़ी मौजूद है, हल्के से फ्लिक किया गेंद को, 1 रन मिलेगा। अब नवल चौहान के हाथ में गेंद है। नवल चौहान अब बल्लेबाजी के लिए आया है और गेंदबाज आनंद राठौड़। आखिरी 2 गेंद यानी शेष इस ओवर की। कुछ रुका हुआ खेल कुछ देर के लिए, गेंदबाज को कुछ समझाया जा रहा है। गणेश पवार आए हैं। कुछ समय के लिए खेल को रोका गया है। गेंद की वजह से खेल रुका हुआ। टीम की रन संख्या है 60 रन। 5 विकेट खोने के बाद टीम की रन संख्या 60। अठारह गेंदों में 73 रनों की दरकार। अब मुश्किल हो जाएगा, ये मैच फंस जाएगा, क्योंकि एक समय ऐसा लग रहा था कि निकाल ले जाएंगे बल्लेबाज, लेकिन अब मुश्किल सा लग रहा है, क्योंकि 3 गेंद जैसे ही डॉट हुई तो फिर अब प्रेशर पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर आ गया है और फिर वो अंधाधुंध बल्ला चलाने लग गए हैं। काबिल तारीफ वहां पर कैमरामैन की, पूरे दिन में पूरी धूप में अपना कैमरा से ग्राउंड के भीतर वो अपना कार्यभार संभालते हुए हर एक जगह पर वो उनकी उपस्थिति प्रार्थनीय कामगिरी कर रहे हैं। अठारह गेंदों में 73 रनों की जरूरत जीत के लिए। तब तक मैं आपको बता दूं, संगो जो है सामदादा फाइटर, इसके संघ मालक है श्री सुभाष धनराज चौहान और श्री सचिन तुलसीराम जाधव। राम सिंह भानावत योद्धा के संघ मालक है, ऑनर है श्रीमान रमेश सोमनाथ चौहान। वसंतराव नाइक लायंस के समाधान चौहान और एडवोकेट सुनील चौहान। लाखागो रेंजर के श्रीमान करण सिंह राठौड़ एवं इंजीनियर प्रिया पवार। अंपायर डिसीजन ये अंतिम डिसीजन रहेगा, अंपायर का निर्णय सर्वमान्य रहेगा। अंपायर डिसीजन सर्वमान्य होगा। गोरा बादल सुप्रीमो को
इनके ऑनर श्रीमान श्री प्रिंस सुखदेव जाधव, सेवालाल महाराज राइडर्स, इनके श्री किरण चतुर चौहान, दगाजी बापू किंग्स, श्री संतोष प्रेमराज चौहान, लक्ष्मण बापू पलटन, इनके ऑनर श्री पंकज मंगता राठौड़। कृपया ज्यादा समय ना लगावे, कृपया प्लेयर अंदर कोई नहीं आएगा। प्रिंस सर, सर कृपया आप बाहर आइए, प्लीज आप बाहर आइए, आप बाहर आइए सर। अंपायर अपना कार्यभार संभाल रहे हैं और अंपायर का निर्णय सर्वमान्य रहेगा। खेल को कुछ देर के लिए रोका गया है। अंपायर आपस में तालमेल साझा बना रहे हैं। अंपायर का निर्णय सर्वमान्य रहेगा, अंपायर का निर्णय यह अंतिम रहेगा। कृपया ज्यादा समय ना ले, तुरंत निर्णय लेके खेल को चालू किया जाए। तो लगभग अब फील्डर फैलने जा रहे हैं चारों ओर, अपनी अपनी जगह लेने के लिए निकल चुके हैं। खेल कुछ ही क्षणों में पूर्ववत हो जाएगा। कृपया अंपायर का निर्णय अंतिम रहेगा, सर्वमान्य रहेगा। गेम शुरू होने जा रहा है। नवल चौहान और गणेश पवार क्रीज पर मौजूद है और चाहिए 18 गेंदों में 73 रनों की जरूरत। गेंदबाज जय के ऊपर विश्वास जताया कैप्टन ने। आखिरी 18 गेंदें 3 ओवर है और बल्लेबाज नवल चौहान। और गणेश पवार जय आए हैं गेंदबाजी के लिए। अंपायर निर्णय अंतिम निर्णय रहेगा। खेल चालू जय गेंदबाजी के लिए है। 18 गेंदों में 73 रनों की दरकार। ऊंचा शॉट खेला, गेंद खड़ी हो गई, नीचे खिलाड़ी है, खिलाड़ी के मस्तक पर दस्तक और यहां पर चीक डबाक डम डम। क्या छूटा, लेकिन कोई बड़ा नुकसान नहीं है क्योंकि अब चाहिए 18-17 गेंदों में 70 रनों की जरूरत। बल्लेबाज है नवल चौहान और गेंदबाज है जय जाधव। राइट आर्म राउंड विकेट की गेंदबाजी कर रहे हैं। सामने है नवल, बड़े शॉट खेलने होंगे
फुलटास गेंद, गेंद जाएगी बहुत दूर, 6 रनों के लिए। ऊंची दूरी 6 रनों की मंजूरी, बजाओ भैया। गेंद काफी दूर निकल गई है, गेंद वापस आएगी जरूर। नवल जवान एक बार फिर गेंद है जय यादव के हाथ में, और बल्लेबाज नवल चौहान। नवल चौहान हिटर बल्लेबाज है, यहीं से हिटिंग करनी होगी, बड़े बड़े शॉट खेले होंगे तब ये संभव है। लंबा शॉट खेला है, वहां पर खिलाड़ी है, केवल एक ही रन मिलेगा, वहां पर चुस्त खिलाड़ी मौजूद। यहां पर हल्की सी गेंद हाथ से छूटी थी, लेकिन तब तक तैयार नहीं थे वहां पर बल्लेबाज। टीम की रन संख्या है 63 रन, और बल्लेबाज गणेश पवार। जय के लिए बल्ला चला है, गेंद हवा में और जाएगी बहुत दूर, 6 रनों के लिए। बजा भैया अब। इसी प्रकार खेल को आगे बढ़ाना होगा, यदि जीत हासिल करनी है तो अभी चाहिए 14 गेंदों में 57 रनों की जरूरत। सामने गणेश पवार 7 रन बनाकर खेल रहे हैं, बड़े बड़े लंबे हिट लगा रहे हैं, और नाम के ही गणेश है, काम भी अपना कर रहे हैं पूरी तरह से। गेंदबाज जय जाधव के ऊपर, काफी अच्छी गेंद, लेकिन वाइड दी जाएगी। अंपायर काफी चुस्त वहां पर खड़े हैं, जय जाधव को फिर ये गेंद डालनी पड़ेगी। जय जाधव महंगे साबित हो रहे, 16 रन देकर अभी भी 2 गेंदानी शेष है जय जाधव की। सामने है गणेश पवार, 350 के स्ट्राइक से खेल रहे हैं, ये इसी प्रकार खेलना होगा गणेश को। अच्छा शॉट, फुलटास गेंद थी, वहां पर खिलाड़ी है, केवल एक ही रन मिलेगा, लेकिन अब जरूरत है बड़े शॉट की। फुलटास गेंद थी, इस पर पूरा फायदा उठाना चाहिए था, लेकिन चुके इस बार गणेश। स्ट्राइक दी नवल चौहान को, अब बारी है नवल चौहान की। जय जाधव सामने है नवल, काफी अच्छी गेंद, ब्लैक होल में डाली हुई गेंद, हल्की सी अपील हुई जरूर, लेकिन कोई बात नहीं, ओवर संपन्न हुआ। छह ओवर के बाद रन संख्या 78 रन, 12 गेंदों में 55 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए फिर आए हैं गेंदबाज आनंद राठौड़, और सामने है नवल चौहान, 10 रन बनाकर खेल रहे हैं। नवल चौहान को बड़ी शॉट खेलने होंगे। जी हाँ तो दोस्तों, गेंद बल्ले पर नहीं आई, गेंद डॉट रही, प्रेशर बढ़ेगा अब बल्लेबाज के ऊपर, पूरी तरह से हावी हो जाएंगे गेंदबाज बल्लेबाज के ऊपर। क्या होगा आगे, सभी की निगाहें बल्लेबाज की ओर, क्योंकि दिलों की धड़कन बढ़ रही है।
ऊंचा शॉट खेलने के प्रयास में चुके, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद थी डॉट। निर्धाव चेंडू, शॉट खेला है, वहां पर खिलाड़ी है और केवल एक ही रन मिलेगा। अब इक्का दुक्का से तो काम चलने वाला नहीं है, लंबे लंबे लगाने होंगे तभी ये संभव है, लेकिन अब 10 गेंदों में 55 की जरूरत। शॉट खिलाए बाउंड्री के क्षेत्र में खिलाड़ी है, केवल एक ही रन मिलेगा। यहां से अब मैच फंस गया है पूरी तरह से। एक समय ऐसा लग रहा था कि दोनों बल्लेबाज मैच निकाल ले जाएंगे, लेकिन अब उनकी बॉडी लैंग्वेज कुछ और कह रही है, पूरी तरह से हार मान चुकी है टीम। हल्की सी अपील हुई और यहां पर डॉट गेंद। दीपक राठौड़ जैसे बल्लेबाज अब भी राह देख रहा है अपनी पारी का, लेकिन उनको बल्लेबाजी नहीं मिली। यहां पर जाना होगा, अब आई है बारी दीपक की। ज्यादा तौर पर दीपक ओपनर के रूप में आते हैं, लेकिन इस बार 7वें नंबर पर आए हैं। मतलब कितनी गहराई है बल्लेबाजी में। ओपनिंग करते हैं दीपक, और दीपक लंबे लंबे हिट भी लगाना जानते हैं, लेकिन फिनिशर के रूप में भेजा है वो दीपक को, लेकिन स्ट्राइक उनके पास नहीं। अब चाहिए 6 गेंदों में 53 रनों की जरूरत। और नवल चौहान के हाथ में बल्ला है। गेंदबाज, गेंदबाज का नाम लिखो, आड़ू माड़ू जग्गू। आखिरी 6 गेंदों का थरार है, लेकिन सामना निकल चुका है। क्लास, लेकिन वाइड। काफी देर से खेल रहे हैं नवल, 7 गेंदों का सामना किया है, 11 रन बनाकर खेल रहे हैं। बार बार लगातार दिशाहीन गेंदबाजी। गेंद और जाएगी बाहर बाउंड्री के, लेकिन ये चौकार है या षटकार, अभी भी अंपायर का निर्णय आना शेष है। अंपायर खुद देख रहे हैं कि चौका है या छक्का। शंभू शंभू, दीपू राठौड़, सभी की निगाह दीपू राठौड़ की ओर है। दीपू राठौड़ एक ओपनर बल्लेबाज है। डिसीजन क्या है अंपायर जी? 4 रन, FOUR, 4 रन। फिर बल्ला चलाया और फिर डॉट गेंद।
अब मुश्किलातें बढ़ गई है। जबरदस्त प्रहार, लेकिन ऐसा लगता है बारातियों के बाद आने वाला घोड़ा। अब 3 गेंद है और वो भी खा गए गेंद। आखिरी 2 गेंद और दीपक राठौड़ नॉन स्ट्राइकर पर खड़े। और नेस्त नाबूद दीपक राठौड़। अब 1 गेंद है और ओ भाई मारो, मुझे मारो। यहाँ पर ओवर संपन्न हुआ। कैसा लगा अब मेरा मजाक? दीपक राठौड़ जैसे बल्लेबाज को यहाँ पर यूज नहीं किया गया। काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं। और जैसे आगे का खेल शुरू हो, माइक्रोफोन पर मेरे कमेंटेटर साथी मोहन चौहान सर। धन्यवाद प्रकाश पवार सर. जळगाव जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि मोठं नाव हिंदी समालोचक म्हणून माननीय प्रकाश पवार सर यांचं नाव गणलं जातं. आतापर्यंत आपण त्यांचं समालोचन ऐकत होतात. यापुढे मी मराठी